मूल दत्तक देताना नेमकं काय बघता? मूल दत्तक देताना एकतर दोन्ही पालकांचं वय बघितलं जातं. हं. 100 पर्यंत ते दोघांच्या वयाची बेरीज असली पाहिजे. ज्युव्हेनल जस्टिस ॲक्ट कशासाठी काम करतं? कायद्याच्या कचाट्यात सापडलेली जी बालकं आहेत, म्हणजे ज्यांचं वय 18च्या आत आहे आणि त्यांच्याकडून काहीतरी गुन्हा घडलेला आहे, तर अशा बालकांना आपण या प्रक्रियेमध्ये घेतो आणि आपल्याकडे जी बालकं येतात, म्हणजे आमच्याकडे संस्थांमध्ये जी बालकं येतात, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात येणारी बालकं ही असतात, की आई-वडिलांनी सोडून दिलेली किंवा अविवाहित मातांची बालकं आहेत किंवा एखाद्या महिलेवरती काही अन्याय झालाय. नमस्कार, मी डॉक्टर राधिका आणि देवेंद्र आपल्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये गप्पांच्या गावात तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आजचा विषय थोडा वेगळा आहे. बघताना डोळे उघडे आणि कान उघडे ठेवून बघा. हा विषय निवडण्याचं कारण हे, जेव्हा स्त्रियांविषयी किंवा बालकांविषयी आपल्या आजूबाजूला काही गैरप्रकार घडत असतात, तेव्हा आपण थेट सरकारवर दोष देतो. सरकार याच्यावर काही अंमलबजावणी करत नाही, सरकारची योजना नाही. हा संपूर्ण पॉडकास्ट नक्की बघा. तुम्हाला नक्की लक्षात येईल सरकार किती मोठं काम करत आहे. कुठेतरी समाज म्हणून, माणूस म्हणून आपण कुठेतरी चुकतोय का, याचं मात्र आत्मपरीक्षण करण्याची तुम्हाला गरज आहे. आणि ह्या सगळ्या सबंध विषयासाठी आज मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला गेस्ट म्हणून लाभलेल्या आहेत शोभा शेलार मॅम. त्या कोण आहेत, त्या काय काम करतात, हे सगळं आपण जाणून घेऊया त्यांच्याचकडनं. नमस्कार मॅम. नमस्कार. गप्पांच्या गावात तुमचं खूप मनापासून स्वागत करते. अ, विषयाला सुरुवात करण्याआधी मला एक गोष्ट नमूद करायची आहे. अ, मुळात पहिली गोष्ट म्हणजे टीव्ही सिरियल आपण बघतो, तेव्हा प्रत्येक स्त्रीला अबलाच दाखवलं गेलेलं आहे. प्रत्येक म्हणजे तो ड्रामा आहे आणि त्यावर खरं तर टेलिव्हिजन विश्व चालतं. पण मला नेहमी असा प्रश्न पडतो, की टेलिव्हिजन विश्वानी त्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन दाखवलं गेलं पाहिजे. हा एक भाग झाला. हो. आपण ज्या समाजात राहतो, समाजातल्या काही घटकांमध्ये महिला आणि बालविकास याच्यावर थोडंफार कमीच लक्ष केंद्रित केलं जातं किंवा समाज म्हणून, एक इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी म्हणून माझी जबाबदारी काय, ह्याच्यावर आपण ब्लँक असतो. बरोबर. आपल्याला माहीत नाही की या गटाला आपण कशी मदत केली पाहिजे. पण याच्यावर सरकार इतक्या सुंदर योजना राबवतंय हे मला काल लक्षात आलं, जेव्हा मी तुमची ती क्लिप पाहिली. ओके. मुळात या सगळ्यामध्ये ॲज अ सोशल वर्कर तुम्ही म्हणजे गव्हर्नमेंट ऑफिसर आहातच. पण सोशल वर्क म्हणून या गोष्टीकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन, ह्याची सुरुवात कुठून? खरं तर सोशल वर्क हे प्रोफेशन ज्यावेळेस आपण घेतलंय, त्यात अभ्यास केलाय आणि त्यानंतर कुठेतरी असं होतं, की ह्या ज्या महिला आहेत, बालकं आहेत किंवा समाजामध्ये जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन काम करायचंय आणि एक सुदृढ समाज असावा. आपल्याला जे मिळतंय ते त्यांनाही मिळावं, अशी कुठेतरी मनामध्ये इच्छा होती. त्यानुसार आदिवासी भागात थोडंसं काम सुरू केलं होतं. जव्हार, मोखाडा आमच्या काही मित्र-मैत्रिणींच्या सोबत. सोशल वर्क फील्डचा अभ्यास केलेला असल्यामुळे ते एक मनात वारं असतं ना, की आपल्याला खूप काही करायचंय, बदल घडवायचे आहेत आणि थोडंसं बंडखोरीचं हे किंवा ते वय जे असतं, हे सगळं करत असताना प्रयास नावाच्या टाटा इन्स्टिट्यूटच्या प्रोजेक्ट बरोबर माझी प्लेसमेंट झाली होती. आणि तिथेच माझ्या करिअरची सुरुवात झाली. आणि ते विश्व एकदम वेगळं होतं, की जेलमध्ये बंदी असणाऱ्या महिला किंवा युवक आणि त्यांचं फ्युचर किंवा एखाद्याने चूक केली तर त्याला सुधारण्याची एक संधी मिळावी आणि समाजामध्ये राहण्याचा त्यांचाही अधिकार आहे. ती इन्साईट माझ्यासाठी खूप वेगळी होती. म्हणजे मी जे सोशल वर्क शिकले होते, त्याच्यामध्ये त्याचा 1% अभ्यासाचा भाग म्हणून मी बघितलं होतं. पण नंतर करिअरची सुरुवात म्हणून ज्यावेळेस मी पाहिलं, तर त्यावेळेस माझ्यासाठी ते खूप इन्स्पायरिंग होतं. आणि मग ते करत असताना काही प्रश्न येत असायचे, की पॉलिसीमध्ये असलेल्या गोष्टी, शासन निर्णयात असलेल्या गोष्टी. फॉर एक्झाम्पल जेलमध्ये ज्यावेळेस माझी प्लेसमेंट होती आर्थर रोड जेलमध्ये, तर तिथे ज्या बालकांचा जन्म झालाय, तर तो पत्ता तिथला असायचा आणि जन्म प्रमाणपत्र जे आहे, ते तर कायमस्वरूपी त्या मुलाला चिटकून आहे असायचं. आणि त्या मुलाचा काही दोष नसताना जर तो पत्ता तिथला येतोय, तर मग ते फार वेदनादायी होतं, की त्यात बदल असला पाहिजे. तसंच रेड लाईट एरियामध्ये सुद्धा ज्यावेळेस महिला व्हिक्टिम बरोबर काम करत होते, त्यावेळेस असं जाणवलं, की त्या बाईला स्वतःलाच माहिती नाही, की तिचा नवरा कोण आहे.
म्हणजे मूल झालंय त्याचा वडील कोण आहे हे माहिती नाही. मग त्याला नाव द्यायचंय, तर मग आपल्या समाजामध्ये वडिलांचंच नाव लागतं. होय. मग तिथे आपण तो एक अट्टहास, की मग तिने कोणाचं लावायचंय हं. किंवा त्याच्यावरून जे जोक्स पण येतात, हो. तर ते सगळं पाहिल्यानंतर कुठेतरी वेदना होतात, की पुढच्या पिढीचं काय? हं. आणि त्यातून मग हे काही बदल ज्यावेळेस मी बघत गेले, हं. मग मला असं वाटलं सोशल वर्क आपण इथे करत बसण्यापेक्षा थोडंसं पॉलिसी लेव्हलवरती काही काम होतं का? म्हणजे मी इथून मला आढळलेल्या केसमध्ये काम करते. मग मी गव्हर्नमेंट सिस्टममध्ये जाते. हं. तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलते आणि तो प्रश्न निघतो निकाली हं. आणि त्याच्यावरती काम होतं. ते काम झाल्यानंतर आपल्याला हवंय ते मिळतंय आणि त्याचा उपयोग समाजातल्या घटकाला होतो. हे बघितल्यानंतर मग कुठेतरी ती एक मनामध्ये इच्छा जागृत झाली, की मग आपणही ऑफिसर का नाही व्हायचं? आणि मग साधारण 8 वर्ष मी काम केलं टाटा इन्स्टिट्यूटच्या प्रोजेक्टवर प्रयाससोबत आणि त्यानंतर मग मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली ओके. आणि मग त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं हे पण घेण्यासारखंच आहे. आणि मग मी ह्या क्षेत्रामध्ये आले. अरे वाह! त्याच्यामुळे मी आधी सोशल वर्कर आहे. त्यानंतर मग गव्हर्नमेंट सिस्टममध्ये ऑफिसर आहे. मला व्ह्युअर्सला सांगायला आवडेल, ज्यांना सोशल वर्क करायचं आहे, ते अशाही माध्यमातनं गव्हर्नमेंट ऑफिसर होऊ शकतात. तुम्ही बघा तुम्हाला काय करायचंय ते. अ, मॅम, आधीच्या जनरेशन पेक्षा आजी-आजोबांच्या काळातलं मी बोलते. आता चाइल्ड मॅरेजेसचं प्रमाण म्हणजे एकूणच गव्हर्नमेंट जो अहवाल असेल गव्हर्नमेंटकडे, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या अभ्यासातनं तुम्हाला काय निदर्शनास आलंय? प्रमाण कमी झालंय का खेड्यापाड्यात अजूनही हे चालतं? खरं तर खेड्यापाड्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये आमच्याकडे ते प्रमाण दिसून येतं. हं. त्याच्यासाठी शासनाच्या वेगवेगळ्या योजना आपल्याकडे हं. चालू आहेत. हं. त्या योजनांचा प्रचारही होतो. हं. मुंबईचं जर लक्षात घेतलं तर मुंबईमध्ये इथे झालेले चाइल्ड मॅरेजेस दिसून येत नाही. हं. परंतु तेच ज्यावेळेस आम्ही हेल्थ पॉइंट ऑफ व्ह्यूने बघतो हं. किंवा आमच्या वन स्टॉप सेंटरमध्ये ज्या केसेस येतात, हं. तर तिथे मात्र एखादी मुलगी आत्ता तिचं 18 वर्ष पूर्ण होतंय हं. आणि तेव्हाच ती डिलिव्हर पण केलंय बाळ. अरे, त्यावेळेस आपल्या लक्षात येतं, की नक्कीच हिचं लग्न आधी झालं. आधी झालेलं आहे. हो. म्हणजे चाइल्ड मॅरेज झालेलं आहे. हं. पण मग ते कुठे झालंय, कसं झालंय ह्याचा शोध आम्हाला ते बाळासाठी ज्यावेळेस रजिस्ट्रेशन होतं, हं. त्यावेळेस कळतं. म्हणजे मागच्या 3 वर्षातलं जर उदाहरण घेतलं, हं. तर आपल्याकडे फक्त 3 चाइल्ड मॅरेजच्या केसेस आमच्याकडे रिपोर्ट झाल्या होत्या ओके. आणि आम्ही त्या थांबवल्या आहेत. हं. म्हणजे मॅरेजेस झाली नाहीयेत पूर्ण ती. हं. म्हणजे आम्हाला ज्यावेळेस कळलं आम्ही इंटरव्हेन्शन केलं आणि ते थांबवलंय. हं. पण प्रत्यक्ष लग्न लागलंय आणि आम्ही जाऊन ते थांबवलंय अशा खूप कमी घटना आहेत. अच्छा. पण मग मॅम, याच्यामागे नेमकी स्ट्रॅटेजी काय आहे? म्हणजे सरकारची योजना काय आहे? तुम्ही ह्या गोष्टी स्टॉप कशा करता? सरकारी योजनांमध्ये जर बघायला गेलं आपण, तर सगळ्यात महत्त्वाची आत्ता जी आपण ह्या वर्षी बेटी बचाओ बेटी पढाओचं दशकपूर्ती वर्ष साजरं करतो. वॉव! तर वरवर पाहता आपल्याला असं वाटतं, की अरे फक्त बेटी बचाओ बेटी पढाओ हं. हे नारे लावतो आणि अनेक घटना समाजामध्ये घडत असतात हं. आणि मग त्याच्याबद्दलही विचारलं जातं किंवा टॉन्ट केलं जातं. हं. पण मला असं वाटतं, की अशा उपक्रमांमध्ये मुळे हं. काही बदलही झालेले असतात. हं. किंवा काही स्कीम्स आलेल्या असतात. हं. जसं महाराष्ट्र शासनामध्ये लेक वाचवा सध्या अभियान आहे आणि लेक वाचवा लेक लाडकी जी योजना आहे, त्याच्यामध्ये जर मुलगी जन्माला आली, पहिली मुलगी, दुसरी मुलगी, हं. तर तिच्यासाठी एक विशिष्ट रक्कम ठराविक टप्प्या-टप्प्यांवरती तिला मिळत जाते. हं. ते करत असताना एक क्रायटेरिया ठेवलेला आहे, हं. की त्या मुलीचं शिक्षण 12वी पर्यंत किमान झालेलं असलं पाहिजे. हं. ज्यावेळेस ती 12वी पास करते किंवा 18 वर्षाची होते, जेव्हा तिला एकूण रक्कम मिळणार असते, तेव्हा तिचं लग्न झालेलं असू नये. तर याच्यामध्ये हे 2-3 डिपार्टमेंट जर बघितले आपण, तर तिचं शिक्षण होईल हे एन्शुअर करतोय सरकार. हं. दुसरं तिचं चाइल्ड मॅरेज होणार नाही. हं. म्हणजे 18 पूर्वी तिचं लग्न होणार नाही. तरच हा लाभ तिला मिळेल. म्हणजे पूर्वी थोडंसं असं आपण कंपेअर केलं, की लाभ मिळतोय, रजिस्ट्रेशन होतंय, पण पुढे जाऊन ती मुलगी मग शिकते की नाही? हं. किंवा तिचं पुढे 18 वर्षाच्या आत लग्न तर होत नाही ना. हं. ह्या गोष्टी एन्शुअर करणं थोडंसं कठीण व्हायचं. हं. पण आत्ताची जी योजना आहे आमची, त्या अनुषंगाने आम्ही हेही बघतोय. हं. तर सतत आमचा काही योजनांच्या मागे असा एक विचार असतो. हं. त्याचे वेळोवेळी प्रशिक्षण दिले जातात. आता ही जी योजना आहे, ही आमची अंगणवाडी स्तरावरती, अंगणवाडी सेविकेकडे जायचंय हं. आणि अतिशय सुलभ पद्धतीने ह्या गोष्टी व्हाव्या, हं. म्हणून आम्ही आमच्या अंगणवाडी वर्कर्स ज्या आहेत, हं. तर त्यांचा ॲक्सेस दिलेला असतो.
परंतु कधी-कधी मेन्शन करायला अ, अ, वाईट वाटतंय. परंतु अंगणवाडीचा शोध घ्यायलाही काही लोकांना कठीण वाटतं किंवा आमच्या विभागात अंगणवाडीच नाही, असं घेऊन ते जिल्ह्याच्या कार्यालयाला येतात. परंतु आजूबाजूला तेवढा शोध घेण्याचा प्रयत्न करत नाही. परंतु आत्ता आम्ही सोशल मीडियावरती सुद्धा थोडा ॲक्टिव्ह होत आहोत किंवा प्रचार-प्रसार पण आमचा वाढवलेला आहे. त्या अनुषंगाने आम्ही बघतोय, की जास्तीत जास्त लाभार्थी आमच्यापर्यंत यावेत आणि ज्या ह्या शासनाच्या योजना आहेत, त्या त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या. येस. समाज म्हणून आपली एक जबाबदारी आहे, की लेक लाडकी योजना आपण आपल्या इतर कुटुंबियांमधल्या, समाजामधल्या शेजारी-पाजारी ज्यांना 2 मुली आहेत, त्यांच्यापर्यंत ही बाब आपण पोहोचवली पाहिजे. मी हे सांगते याचं कारण हे आहे मॅम, माझ्या सोसायटीमधली एक म्हणजे ताई आहे, त्यांना 2 मुली आहेत. मुलासाठी सेकंड प्रेग्नन्सी ठेवली होती, पण मुलगी झाली हां. आणि मुली दोन्ही खूप हुशार आहेत. प्रचंड म्हणजे त्या माझ्याचकडे हे काय होतं काकी, ते काय होतं, हे कसं करायचं विचारायला येतात आणि मग मी त्या ताईला सांगितलं, "ही योजना आहे, इथे तू पोहोच." म्हणजे सरकार पोहोचतच आहे, पण जर कुठे कमी पडलोय, तर समाज म्हणून ही आपली जबाबदारी आहे, की आपण याबद्दल अवेअरनेस केला पाहिजे. मॅम, प्रतिपालकत्व म्हणजे काय? अ, प्रतिपालकत्व त्याच्या आधी मी दत्तक योजना ही सांगेन, कारण थोडं जवळ-जवळच्या बाबी आहेत. आपल्याकडे जी बालकं येतात, म्हणजे आमच्याकडे संस्थांमध्ये जी बालकं येतात, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात येणारी बालकं ही असतात, की आई-वडिलांनी सोडून दिलेली किंवा अविवाहित मातांची बालकं आहेत किंवा एखाद्या मुलीवरती, महिलेवरती काही अन्याय झालाय, सेक्शुअल अब्यूज झालंय आणि त्यातून तिची प्रेग्नन्सी राहिली, तर असं मूल किंवा कधी-कधी जसं तुम्ही आत्ता मेन्शन केलं, की 2 मुलींनंतर तिसरी मुलगी झाली. तर अशी ही मुलं आपल्याला बालकल्याण समितीच्या समोर सादर करून त्यांना आपल्या संस्थांमध्ये दाखल केलं जातं. तर तिथून आपला प्रयत्न असतो, की 0 ते 6 वयोगटातली बालकं ही अडॉप्शनसाठी जावी, दत्तकासाठी जावी आणि जी उरतात बालकं किंवा जी संस्थांमध्ये आहेत, एकल-पालक बालकं आहेत, कोणाचे पालक आजारी आहेत किंवा कुणाचे पालक जेलमध्ये आहेत. तर अशी जी बालकं आहेत, ज्यांना गरज आहे घराची, कुटुंबाची, तर अशा बालकांना जबरदस्ती संस्थांमध्ये ठेवण्यापेक्षा त्यांना एक कुटुंब मिळवून दिलं जातं. तेच प्रतिपालकत्व असतं. येस. तर एक मूल आहे ज्याला कुटुंबाची गरज आहे आणि एक कुटुंब आहे ज्याला बालकाला वाढवण्याची गरज आहे किंवा क्षमता आहे. तर अशी जी योजना आहे त्याला प्रतिपालकत्व म्हणतो आपण. ह्याचबरोबर एक स्पॉन्सरशिप योजना असते ह्याला लागून. प्रतिपालकत्व आणि स्पॉन्सरशिप असं असू शकतं की एखादी एकल महिला आहे, विडो आहे किंवा विधुर आहे कुणी आणि त्यांना मुलाला एकटा असल्यामुळे सांभाळता येत नाहीये. म्हणून ते संस्थेचा ऑप्शन घेतात. तर आम्ही प्रयत्न करतो की अशा बालकाला कुटुंबामध्ये सांभाळावं आणि त्याला जे पैसे द्यायचे आहेत, ते पैसे शासनाकडून मिळू शकतात. तर त्याच्यामध्ये स्पॉन्सरशिप हा एक ऑप्शन असतो आणि बालसंगोपन योजना म्हणून एक योजना आहे. महाराष्ट्र शासनाची ती योजना आपण त्यांना त्याचा लाभ देतो. ओके. आता माझे काही मित्रमंडळी आहे अ, ज्यांना इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम आहे आणि तसे काही कपल्स आहेत ज्यांना मूल दत्तक घ्यायचं आहे. तर मग आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचायचं काय? कसं पोहोचायचं आणि त्याचा क्रायटेरिया काय आहे? म्हणजे बरं. तुम्ही मूल दत्तक देताना नेमकं काय बघता? मूल दत्तक देताना एकतर दोन्ही पालकांचं वय बघितलं जातं. 100 पर्यंत ते दोघांच्या वयाची बेरीज असली पाहिजे. दुसरं ते मेडिकल हिस्ट्री जी काही आहे पालकांची ती आपण बघतो. त्यानंतर ते मूल सांभाळायला सक्षम आहेत का? तर असा फिक्स क्रायटेरिया नाही इकॉनॉमिक. पण तरी आपण बघतो, की मूल 18 वर्षाचं होईपर्यंत हे पालक त्याला सांभाळू शकतील का? कारण आम्ही जेही प्रमाण लावतो ते मुलाच्या बेटरमेंटसाठी आहे किंवा बालकाचं सर्वोत्तम हित तिथे बघितलं जातं. जर आपण कुणाला मूल देतो आहोत तर. आणि किंवा आता मिशन वात्सल्यमध्ये त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. पोर्टलवरती अवेलेबल सुविधा असतात आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याकडे स्पेशल अडॉप्शन एजन्सीज आहेत. विशेष दत्तक संस्था. त्या संस्थांमध्ये अप्रोच व्हायचं असतं. तिथे पालकांचं काउन्सिलिंग होतं. त्यांना काही अडचणी असतील त्याबद्दल माहिती दिली जाते. याशिवाय आमचं जिल्ह्याचं कार्यालय आहे, जे वरळीमध्ये आहे. तर त्या कार्यालयामध्येही आले, तर आमच्याकडे बाल संरक्षण कक्षामधूनही आम्ही ही मदत करतो. ओके. यालाच थोडा चिटकून दुसरा प्रश्न असा विचारते, की माझ्यासारखं म्हणजे आई-वडील आणि एक मुलगा आहे. हं. मला एक मुलगा आहे आणि आता मला दुसरं बेबी नको आहे.
मला एक बाळ दत्तक घ्यायचंय. मग अशा फॅमिलीसाठी तुम्ही काय बघता? म्हणजे ह्या फॅमिलीमध्ये तुम्ही काय शोधत असता? आपण करू शकतो ना, म्हणजे एक तर मेडिकलचा क्रायटेरिया जो आधीचा आहे, हं, त्यांना प्राधान्य असेल हं, आणि जे दुसरं मूल आपलं म्हणजे बायोलॉजिकल मूल असताना एक दत्तक मूल घेणार आहे, हं, त्यांना सुद्धा रजिस्ट्रेशन करावं लागेल हं, आणि ते दत्तक मूल का हवं आहे, हं. याच्यासाठी त्यांनी समर्पक उत्तरं दिलं. देणं अपेक्षित आहे हं. आणि मग त्यांची कॅपॅसिटी आहे का ते बाळ सांभाळण्यासाठी, ते आपण पाहतो. पण मग याच्यासाठी त्या पालकांचं काउन्सिलिंग केलं जातं का? हो, हो. अच्छा. काउन्सिलिंग केलं जातं हां. आणि समजून घेतलं जातं, की हे फक्त कारण हे तात्पुरती गोष्ट नाही. बरोबर. जेव्हा तुम्ही मूल घेणार आहात, तर हं. ते तुम्हाला लाईफ लाँग सांभाळायचं आहे. अगदी बरोबर. येस. तर त्याच्यामुळे ही जबाबदारी जी आहे ती आमची हं, किंवा संस्थांची असते, हं, की आपलं मूल म्हणजे जे आमचं मूल आहे आत्ता आमच्याकडे, ते मूल तुम्हाला द्यायचंय. तर हं. ते देताना आम्ही कुठे देतोय, हे आम्ही पाहतो आणि ते करत असताना फक्त एक क्रेझ म्हणून किंवा आपल्याला काहीतरी खूप वेगळं काहीतरी करायचंय म्हणून फक्त आहे का? हं, की त्या मुलाची काय-काय जबाबदारी आहे, हे हं, पालकांना माहिती आहे का? हं, हं. याबद्दलची सुद्धा माहिती आम्ही घेतो आणि आवश्यकतेनुसार काउन्सिलिंग पण करतो. ओके. अ, मध्यंतरी माझ्या क्लिनिकमध्ये एक पेशंट आलेली. तिचा दात खूप सुजला होता आणि ती आली, बसली. मी तिचं चेकअप केलं. जनरली मी आल्याबरोबर लगेच कोणाला ओ-पी-डी चार्जेस वगैरे सांगत नाही. जर समोरून मला विचारलं तर मी सांगते. हं. चेकअप केलं आणि चेकअप केल्यानंतर मग ती मला म्हणली, "मॅम आपली फीस किती आहे?" मी तिला फीस सांगितली. हं. त्याच्यानंतर ती मला बोलली, "मॅम ॲक्चुअली माझ्याकडे फीस नाही आहे." म्हटलं, "काय? काय प्रॉब्लेम आहे?" मग तिने सांगितलं, की "माझा डिव्होर्स होतोय. नवऱ्याने मला टाकलंय आणि 2 मुली आहेत तिला." रिअल गोष्ट. म्हणजे हं. फक्त मी नाव घेऊ शकत नाही. इतकी जवळची ती माझी पेशंट आहे. आणि ती कुठेतरी म्हणजे तिला जवळ-जवळ लग्नानंतर 10 वर्ष जॉबच करू दिला नाही. म्हणजे तिचे जे शिक्षण होतं, ज्याच्यात तिने घेतलं होतं, हं. म्हणजे खूप ट्रॉमॅटाइज लग्न होतं तिचं आणि तो पूर्ण संसारच 10 वर्षाचा. 2 मुली झाल्या म्हणून तिला टाकण्यात आलं, की मुलगा तिसऱ्या बाळासाठी ती नाही म्हणत होती. असा तो एकंदरीत प्रकार होता आणि मग तिने मला फीस दिली नाही. त्यानंतर तिने अख्खी स्टोरी मला तिची सांगितली आणि का त्या मला त्या फीसचं पडलंच नव्हतं. पण मला असं वाटत होतं, मी हिला कशी मदत करू? मी हिला अशी कुठली संस्था आहे, म्हणजे तिथपर्यंत मी या महिलेला पोहोचू शकली पाहिजे आणि ती संस्था मला काल भेटली. तुम्ही जी मला ती क्लिप पाठवली त्याच्यावर. हो. मी तसाच व्हिडिओ तो तिला काल फॉरवर्डही केलेला आहे. अरे वाह! त्याच्या मला तिला रिव्हर्टही आलेला आहे, की मॅम मी नक्की इथे जाईन. थँक यू. तर ह्या ज्या अशा महिला असतात, या महिलांसाठी आपल्याकडे काय उपाययोजना आहे? बरं. आपल्याकडे ह्या ज्या अशा एकल महिला म्हणू किंवा डिव्होर्सी आहे किंवा त्या प्रक्रियेमध्ये जाणाऱ्या आहे किंवा कौटुंबिक हिंसाचाराच्या बळीत आहेत. अशा प्रकारच्या ह्या कॅटेगरीमध्ये येणाऱ्या महिला, यांच्यासाठी आपल्याकडे निवाऱ्यापासून विविध सोयी-सुविधा दिल्या जातात. हं. बेसिक तर असतं जसं तुम्ही म्हटलात, तिला जर घरातून बाहेर काढलं, हं, तर आधी निवारा हं, म्हणून आपल्याकडे राज्यगृह असतात हं, किंवा आधारगृह असतात. हं, तर त्या गृहांमध्ये आपण तिला पाठवतो. हं, ज्या गृहांमध्ये फक्त महिलेची इच्छा हं, एवढाच क्रायटेरिया असतो हं, आणि अर्थातच वय जसं 18 वर्षापेक्षा ती मोठी म्हणजे वयाने मोठी असेल तर आपण तिला महिला म्हणतो. हं, त्याच्या आत असेल तर बालक असतं. हं, तर ती महिला, हं, तिने तिथे जाऊन ॲडमिशन घ्यायचं हं, आणि मग तिथे अन्न, वस्त्र, निवारा, व्यावसायिक प्रशिक्षण, जॉब करत असेल तर तिला जॉबसाठीची मदत अशी आपण देऊ शकतो. हं, तिच्यासोबत जर 7 वर्षापर्यंतचं मूल असेल तर तेही सोबत राहू शकतं. हं. मुलगा असेल तर आपण दुसऱ्या संस्थांमध्ये बालकल्याण समितीसमोर सादर करून त्यांना संस्थेचा ऑप्शन देतो. मुलगी असेल तर ती अजून मोठी होईपर्यंत आईसोबत राहू शकते. तर अशा प्रकारे आपल्याकडे निवाऱ्याची सोय असते. त्याशिवाय केंद्र शासनाची आपल्याकडे एक स्कीम आहे. हं, भारतभरामध्ये सगळीकडेच आहे ती वन स्टॉप सेंटर. हं, एक सखी थांबा केंद्र म्हणतो. हं, तर ती प्रत्येक जिल्ह्यामध्ये असते. हं, आता आपल्या जिल्ह्याचा आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचा विचार करून आत्ताच आपल्याला अधिक मान्यता मिळालेली आहे. हं. जसं आत्ताचं जे आपलं सेंटर आहे मुंबई सिटीचं, ते के-एम हॉस्पिटलमध्ये आहे आणि आता ॲडिशनल आपल्याला कामा हॉस्पिटलमध्ये दिलेलं आहे अच्छा. आणि अतिशय सुंदर फुल फ्लेज्ड असं वन स्टॉप सेंटर तयार होतंय कामा हॉस्पिटलचं. के-एम हॉस्पिटलचं जे आमचं सेंटर आहे, तिथे आमची बेडची व्यवस्था कमी आहे. हं, म्हणजे नियमानुसार 5 बेड असायला हवे. हं. परंतु तिथे आम्हाला 1च बेड उपलब्ध आहे. ओके. परंतु तरीही आमच्याकडे एकेका वेळी 4-4 जर आल्या लाभार्थी महिला, हं, तर आम्ही त्यांची व्यवस्था करतोय. हं, अडचणी होतात.
मात्र टीम पूर्ण आहे हं, आणि कुठल्याही महिलेला आम्ही परत पाठवत नाही आहोत. हं, आता मुंबईसारख्या ठिकाणी जागांची अडचण आहेच. हं. परंतु त्याच्यावरती सुद्धा आम्ही मागच्या 3 वर्षामध्ये सतत पाठपुरावा करून माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या पाठपुराव्याने आणखीन वेल विशर्स जे आहेत हं. त्या सगळ्यांच्या पाठपुराव्याने आता आम्हाला कामा हॉस्पिटलमध्ये फुल फ्लेज 5 बेडेड सिस्टम तयार करून मिळालेली आहे वाह! आणि लवकरच त्याचं उद्घाटन होऊन आम्ही ती कार्यान्वित करू. अरे वाह! तर यामध्ये मला सांगण्याचा उद्देश हाच आहे, की महिला तर तिथे येईल, परंतु तिला दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधा आहेत त्यात सुद्धा अडचणी होऊ नये किंवा गैरसमज होऊ नये. कधी-कधी हा विषय येतो, की सेंटर आहे पण मग नावालाच आहे का? खरंच मदत मिळते का? पण जर तुम्ही तिथली आकडेवारी बघितली, हं. तर तुमच्या लक्षात येईल, की मुंबईमधलं केईएम हॉस्पिटलचं जे वन स्टॉप सेंटर आहे, ते सतत लाभार्थ्यांची ये-जा चालू असलेलं सेंटर आहे. आणि आपण तिथे काउन्सिलिंगची सुविधा देतो, वैद्यकीय सुविधा देतो, निवारा देतो, त्या पोलिसांची मदत काही इमिजिएट पाहिजे असेल ती देतो. शिवाय डिस्ट्रिक्ट लीगल एड सर्व्हिसेस अथॉरिटी जे आहे आपल्या जिल्ह्याचं, तर त्यांची मदत घेऊन काही फर्दर तिला कोर्टामध्ये केस वगैरे करण्यासाठी पाहिजे, तर ती सुविधा देतो. अरे वाह! हं. छानच. अ, मी जे आता उदाहरण सांगितलं ना, ही स्वतःच्या पायावर उभी राहणारी महिला आहे. बरं. म्हणजे हिला शॉर्ट टर्म पिरियडसाठी सपोर्ट सिस्टम जर हवी असेल, तर मग आपल्याकडे शॉर्ट स्टे म्हणून एक संकल्पना आहे. त्याबद्दल जरा अजून सांगा? शॉर्ट स्टे होम ह्या आपल्याकडे योजना होती. हं, आता ती बंद झालेली आहे. सध्या बापनगर नावाच्या संस्थेमध्ये शॉर्ट स्टे म्हणजे राहण्यासाठीचा अल्प कालावधी इथपर्यंतच आहे. मात्र आपण जे म्हणताय व्यावसायिक प्रशिक्षण वगैरे, तर याच्यासाठी अनेक संस्था आहेत. वेगवेगळ्या एन-जी-ओज आहेत. हं. तर तिथे आपण त्यांना पाठवू शकतो आणि त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन पुढे जॉबसाठी काही मदत करता येईल का ते बघू शकतो. तर ह्यांना नक्कीच ती मदत होऊ शकते. याशिवाय ह्यांच्यासोबत जर कौटुंबिक हिंसाचार झालेला आहे, तर आपल्याकडे कायदा आहे. 20 वर्षापूर्वी झालेला कायदा आहे आणि आपण त्याच्यामध्ये काम करतोय. त्या अंतर्गत कौटुंबिक हिंसाचार अधिनियम 2005 अंतर्गत आपल्याकडे संरक्षण अधिकारी आहेत, जिल्हा स्तरचे आहेत. हं, अ, कनिष्ठ संरक्षण अधिकारी तालुका स्तर आहे. आपल्या मुंबईमध्ये तालुका नसल्यामुळे वॉर्ड स्तरावरती त्यांना आपण काम देतो. हं. पोलीस स्टेशन निहाय व्यवस्था असते. कामाची विभागणी आपण करतो. तर अशा प्रकारे जास्तीत जास्त महिलांना ह्याचा लाभ कसा मिळू शकेल, याचा आपण प्रयत्न करत असतो. तर त्या महिला ज्या आहेत आपल्या, तर त्यांना तुम्ही याच्यासाठी सुद्धा पाठवू शकता, की तिची केस जर तिला पुढे दाखल करायची आहे आणि सायमल्टेनियसली तिला असं काही प्रशिक्षण घ्यायचंय किंवा जॉबसाठी काही मदत पाहिजे असेल, तर आपले जे एन-जी-ओचं नेटवर्क आहे, तर हं. त्यांच्या माध्यमातून आपण प्रयत्न करू शकतो. ती नक्कीच कॉन्टॅक्ट करेन मॅम तुम्हाला. मॅम, जुव्हेनाइल जस्टिस ॲक्ट हा असा असा छान कोणी असं उद्गारलं की ते मस्त मोठं वाक्य खूप छान वाटतं. पण हा नेमका कायदा काय आहे? कशासाठी काम करतं? एकंदरीत या संदर्भात सगळंच सांगा. बरं. आता हा गप्पांच्या गावात आहोत हं, आपण, त्याच्यामुळे मी फार असं टेक्निकली नाही सांगणार. परंतु हा जो कायदा आहे, हं, खरंच खूप चांगला कायदा आहे आणि याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी कव्हर केलेल्या आहेत बालकांच्या संदर्भातून. ब्रॉडली जर बघितलं आपण, तर ह्याच्यामध्ये 2 प्रकारची बालकं कव्हर होतात. ज्याच्यामध्ये न्याय प्रक्रियेमध्ये किंवा कायद्याच्या कचाट्यात सापडलेली जी बालकं आहेत, म्हणजे ज्यांचं वय 18च्या आत आहे आणि त्यांच्याकडून काहीतरी गुन्हा घडलेला आहे. तर अशा बालकांना आपण या प्रक्रियेमध्ये घेतो आणि त्यांच्यासाठीचे जे कामकाज चालतं, बालन्याय मंडळामध्ये त्याचं काम चालतं हं. आणि दुसरी जी बालकं असतात त्याच्यामध्ये काळजी आणि संरक्षणाची गरज असलेली. म्हणजे त्याच्या सगळ्या प्रकारची बालकं म्हणजे तुम्ही रस्त्यावरची बालकं बघत असाल, कधी-कधी भीक मागताना महिला घेऊन अफू वगैरे दिलेलं बालक असतं. हं. अशा प्रकारची बालकं असू शकतात. चुकलेलं बालक असू शकतं. आई-वडील सांभाळू शकत नाही असं बालक असू शकतं. रस्त्यावरती काहीतरी विकणारी मुलं असतात. मिरची, लिंबू वगैरे हे तर फार कॉमन आहे म्हणजे आपण रस्त्यावरून जात असतानाही दिसतं. अशा प्रकारची जी ही बालकं अशा कंडिशनमध्ये आहेत, की त्यांना नॉर्मल लाईफ जगायला नाही मिळत आहे. तर ही सगळी बालकं ही काळजी संरक्षणाची जी कार्यकक्ष आहे त्याच्यामध्ये येतात. आणि ह्या बालकांना बाल कल्याण समितीसमोर सादर केलं जातं आणि बाल कल्याण समितीच्या माध्यमातून ह्या बालकांना एकतर त्यांच्या राज्यामध्ये पुन्हा पाठवणं आहे, त्यांचे आई-वडील शोधणं आहे किंवा त्यांना निवाऱ्याची गरज आहे.
किंवा अधिक संरक्षणाची गरज आहे, तर त्यांना आपल्या ज्या संस्था असतात, म्हणजे आपल्याकडे 3 प्रकारच्या संस्था असतात. त्याच्यामध्ये ज्या CCI म्हणजे चाइल्ड केअर इन्स्टिट्यूट्स असतात, तर तिथे पाठवलं जातं किंवा ह्यांचं रिहॅबिलिटेशन कसं करायचं यासाठी जे मगाशी आपण म्हटलो की प्रतिपालकत्व आहे किंवा मुलांना दत्तक. इतर योजनांचा लाभ म्हणजे जसं बालसंगोपन योजना आहे. जर पालक भेटलेत हं, आणि मुलांनी पुन्हा असं जाऊ नये असं वाटत असेल, हं. कुटुंबाबरोबर राहायचं असेल, तर अशा योजना जर त्या जी आपली काही पात्रता लिस्ट आहे, हं. त्याच्यामध्ये जर ते पालक बसत असतील, तर त्याचाही लाभ आपण त्यांना देऊ शकतो. ओके. डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट याबद्दल सांगा. डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट जो आहे, त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने संरक्षण देता येतं महिलेला. हं. तिचा राहण्याचा अधिकार जो आहे, त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये भाष्य केलेलं आहे. तिला मारहाण होत असेल, तर त्याच्यावरती काय कारवाई होऊ शकते, त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. तिचा जर म्हणजे पूर्ण DIR असतो, तर त्याच्यामध्ये पूर्ण माहिती घेतली जाते. इन्सिडन्स रिपोर्ट जो आहे, तो तो त्याची पूर्ण माहिती घेऊन ती कोर्टाला सादर केली जाते. अर्थातच महिलेची इच्छा असेल कोर्टात जायची तर. नाही तर मग आपल्याकडे काउन्सिलिंग सेंटर्स जे असतात, तर त्यांच्याकडे आपण त्यांना पाठवतो आणि तशा पद्धतीने तिला अपेक्षित मदत काय आहे, ती मदत संरक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केली जाते. आपल्याकडे संरक्षण अधिकारी दोन्ही स्तरावरचे अवेलेबल आहेत. तर त्यांची मदत घेतली जाते आणि महिलेला न्याय द्यायचा प्रयत्न केला जातो. याच्यामध्ये तिला लीगल हेल्प पाहिजे असेल, तर डिस्ट्रिक्ट लीगल जे बोर्ड आहे आपलं विधी सेवा प्राधिकरण जे आहे, हं. तर तिथे आपण पाठवून त्यांची मदत घेऊ शकतो. त्यांच्यामार्फत वकील मिळू शकतो. तर अशा प्रकारे कौटुंबिक हिंसाचार कायदा जो आहे, त्याच्यामध्ये आपण त्यांना मदत करतो. एक तर तिला जर घरातून बाहेर पडायचं तर ज्या सिस्टम आपल्या आहेत तिथे तिला मदत दिली जाते किंवा तिला आहे त्याच ठिकाणी जर काही न्याय मिळवून द्यायचा तर त्याच्यासाठीही प्रयत्न केला जातो. येस. चाइल्ड वेलफेअर कमिटी हे नेमकं काम कसं करतं? त्याआधी मला एक उदाहरण तुम्हाला एक गोष्टच सांगायची आहे. हं. आम्ही याआधी प्रीती पाटकर मॅमबरोबर एक पॉडकास्ट केलेला. त्या रेड लाईट एरियामधल्या मुलांचं जडणघडण आणि एकंदरीत संगोपन आणि प्रेरणा अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग नावाची त्यांची एक फाउंडेशन आहे. हो. त्यांनी तुमचा उल्लेख केला होता, म्हणजे चाइल्ड वेलफेअर कमिटीचा उल्लेख केला होता, की एक मुलगी 7 वेगवेगळ्या राज्यात विकली गेली. शेवटी ती मुंबईत येऊन थांबली आणि एका पोलीस अधिकाऱ्यांनी चाइल्ड वेअर कमिटीशी संपर्क साधला आणि तिथे ती रेस्क्यू झाली. एकंदरीत चाइल्ड वेलफेअर कमिटी या एका भागाकडे कसं बघते आणि कशी मदत करते? चाइल्ड वेलफेअर कमिटी जी आहे, ती अशाच बालकांसाठी आहे, की ज्यांना मदतीची गरज आहे. सर्व प्रकारच्या. आणि आपण जो उल्लेख केलाय रेस्क्यू ऑपरेशनचा, तर ह्याच्यामध्ये ज्यावेळेस म्हणजे बाल कल्याण समितीचं जर कामकाज बघितलं, तर ही मुलं कोणालाही आढळून आली अशा प्रकारची, पोलिसांना आहे किंवा आपल्या सामान्य नागरिकांना आहेत किंवा कुठल्या संस्थेला अशा प्रकारची मुलं आढळून आले, तर ते बालकल्याण समितीकडे जाऊन त्यांना प्रोड्यूस करू शकतात. बालकल्याण समिती त्याच्यावरती निर्णय घेते, की ह्यांना आपण कुठे पाठवू शकतो आणि पुढे त्यांच्याबरोबर काय करायचं आहे आणि ॲक्शन काय घ्यायची आहे त्याचे डायरेक्शन्स पण ते देतात. तर अशा पद्धतीने बालकल्याण समितीचं काम चालतं. पण 5 जणांचा हा बेंच असतो. ह्याच्यामध्ये एक अध्यक्ष, 4 सदस्य असतात. पण मग ह्याच्यावर जे मूल ट्रॉमाटाईज झालंय, म्हणजे इतक्या राज्यात ती मुलगी फिरून आली असेल, तिची काय मानसिकता असेल, मग तिच्या मानसिक स्वास्थ्यावर कशाप्रकारे लक्ष केंद्रित केलं जातं? याच्यासाठी आपण सपोर्ट पर्सनची पण मदत घेतो. हं. आणखीन काउन्सिलिंग साठी आपण रेफर करतो. अर्थातच ह्याचे आदेश बालकल्याण समिती काढते आणि मग हे काम त्यांच्याकडून करून घेतलं जातं, जे एक्सपर्ट्स आहेत. शिवाय जर काही मेडिकल हेल्प पाहिजे असेल, तर त्यांना हॉस्पिटलला पण रेफर केलं जातं. तसे पोलिसांना आदेश दिले जातात आणि मग पोलीस ते आदेश फॉलो करतात. अशा पद्धतीने त्या बालकाला कुठल्या घटकासाठी मदतीची गरज आहे, हं. ते बघून त्याच्यावरती आदेश बालकल्याण समितीकडून पारित केले जातात. ओके. बालकल्याण समिती जी असते, तर त्याच्यामध्ये 5 जणांची समिती मी सांगितलं. तर एक अध्यक्ष, 4 सदस्य असतात. त्यांच्या क्वालिफिकेशन्समध्ये मास्टर्स डिग्री एक्सपेक्टेड असते
लॉ बॅकग्राऊंड प्रेफरन्स दिला जातो आहे. याशिवाय ह्यांना क्वाझी ज्युडिशियरीचे पॉवर्स असतात ह्या कमिटीला. स्वतंत्र नाही. कमिटीला पॉवर्स असतात आणि किमान 3 सदस्यांच्या स्वाक्षरीनंतरच ती ऑर्डर ही व्हॅलिड होते. 1 किंवा 2 सदस्यांची सही असेल तर ती पूर्ण ऑर्डर नसते. तर अशा प्रकारचे अधिकार त्यांना दिलेले असतात आणि ह्या समितीचं जे महत्त्वाचं काम आहे, ते बालकाच्या सर्वोत्तम हितासाठी घ्यायचे निर्णय. ठीक आहे. हं. तर त्याच्यामुळे त्यांनी जो काही निर्णय घेतला असेल बालकाच्या हिताच्या दृष्टिकोनातून, तर त्यासाठी कधी-कधी समाजामधून पण किंवा जे बरेचदा आत्ता अशा केसेस आमच्याकडे येतात, की फॅमिली मॅटर असतं, नवरा-बायकोंचं भांडण असतं आणि मग एक जोडीदार दुसऱ्या जोडीदारावरती काहीतरी ॲलिगेशन करत असतो आणि मग त्यांचं जे मूल आहे ते समितीसमोर असतं. कारण त्यांचं जे फॅमिली मॅटर असतं त्याचं ज्युरिस्डिक्शन बालकल्याण समिती नसते. परंतु बालक जे सफर होतंय त्या पूर्ण प्रोसेसमध्ये ते बालकल्याण समितीसमोर असतं. मग अशा वेळेस जर बालकल्याण समितीने त्या बालकाच्या संदर्भात काही निर्णय घेतला, तर अर्थातच दुसरा जोडीदार दुखावला जातो किंवा त्याला सूड उगवायचा असतो. मग ते बालकल्याण समितीवरती ही ॲलिगेशन्स करतात. एक उदाहरण म्हणून सांगते. परंतु अशा केसेसमध्ये बालकल्याण समितीला सुद्धा अ, ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टमध्ये सेक्शन 100 मध्ये प्रोटेक्शन दिलेलं आहे. जेही चेअरमध्ये आहेत आणि जेव्हा बालकाच्या हितासाठीचा निर्णय घेतलेला आहे. हं. तर त्यावेळेस तो निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना दिलेले आहेत. तर अशा पद्धतीने ही जी समिती असते, हं. ती बालकांच्या हितासाठी, बालकांच्या पुनर्वसनासाठी किंवा बालकाला ज्या संस्था सांभाळत असतात त्यांच्यासाठी, अशा सर्वांसाठीच खूप अ, दमदार निर्णय घेते किंवा बिनधास्त निर्णय घेऊ शकते. ते काम करताना कुठलंही दडपण किंवा भीती बाळगत नाहीत. ओके. चाइल्ड वेलफेअर कमिटी कसं काम करते ह्या संदर्भात आपण रेड लाईट एरियावरचा एक पॉडकास्ट केलेला आहे. तो तुम्ही बघितला नसेल तर तो नक्की बघा. मॅम बाल हक्क संरक्षण कायदा ह्याच्याबद्दल आम्हाला थोडं सांगा. बाल हक्क संरक्षण आयोग आहे. हं. तो राज्याचा असतो आणि केंद्राचा असतो. तर आपल्याकडे जो राज्याचा आहे त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या बालकांच्या संरक्षणासाठीचं काम केलं जातं. त्याचबरोबर त्यांच्या सोबत असणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत, त्यांना सक्षम करण्याचं काम सुद्धा आयोगाकडून केलं जातं. आणि सुनावणी घेण्याचे अधिकार आहेत. जर कुठल्या केसेस त्यांच्याकडे अशा आल्या, हं. तर त्या संबंधितांना बोलवून त्याची विचारणा करून समजून घेऊन तसे आदेश पारित करण्यात येतात. सद्यस्थितीमध्ये बालहक्क आयोग अस्तित्वात नाहीये. ओके, ओके. तुम्ही इतकी वर्ष या गोष्टीमध्ये काम करताय. तुम्हाला आलेला एक वेगळा अनुभव म्हणजे एखाद्या महिलेबद्दल असू देत किंवा एखाद्या बालकाबद्दल विशेष काहीतरी? अ, 2 सांगेन मी. हं. एक तर तुम्ही म्हटलात तो रेड लाईट हं, एरियामधला. हं. ज्यावेळेस आम्ही काम सुरू केलं होतं, प्रयासने रेड लाईट एरियामध्ये काम सुरू केलं होतं. मुंबईमध्ये एक कल्चर आहे एन-जी-ओचं. त्याच्यामध्ये जरी एका विषयावर काम करतो, तरी त्या विषयातले विविध जे पैलू असतात, त्यांना घेऊन वेगवेगळे एन-जी-ओज एकत्रितपणे काम करतात. येस. म्हणजे डुप्लिकेशन ऑफ वर्कपेक्षा एकमेकांना सपोर्टिव्ह वर्क केलं आणि त्यातून तो प्रश्न कसा आपण सोडवू शकतो, हं, अशा प्रकारे बघितलं जातं. हं. तर हे काम करत असताना एक गॅप दिसत होती, की रेड लाईट एरियामधून महिलांना रेस्क्यू केलं जायचं. मग काही वेळ त्यांना पोलिस स्टेशन्समध्ये बसवून ठेवलं जायचं आणि तिथूनच काही महिला निघून जायच्या पुन्हा धंदा करण्यासाठी आणि काहीच महिला संस्थेपर्यंत यायच्या. तर ही गोष्ट प्रयासच्या लक्षात आली, की इथे इंटरव्हेन्शनची गरज आहे. जे पोलिस स्टेशन लेव्हलवरती महिलांचं काय होतंय त्या इंटरव्हेन्शन आणि तिथे मला काम करण्याची संधी मिळाली. तिथे काम करत असताना हे लक्षात आलं, की बऱ्याच महिलांना जे ट्रॅफिकिंग करून आणलेलं असतं, विकलेलं असतं, मुलींना विकलेलं असतं, तर त्यांच्या मनामध्ये मुंबईबद्दलची इतकी विचित्र भीती घातलेली असते, हं. की त्या म्हणजे पोलिस स्टेशनमध्ये सुद्धा अंग चोरून बसणं, इकडे-तिकडे न बघणं, सतत घाबरून राहणं, हे त्या 1-2 तासामध्ये आम्हाला आढळून यायचं.
त्यानंतर ज्यावेळेस त्या संस्थेपर्यंत पोहोचायच्या, तर त्यावेळेस त्यांच्या मनात आधीच त्यांचं असं ब्रेन वॉश केलेलं असायचं, की "उधर जाएगी तो सड़ जाएगी." मग तिथे गेल्यानंतर त्यांच्या हे लक्षात यायचं, की कोर्टात गेल्यावर तर ज्यांनी मला विकलंय, ज्यांनी मला मारहाण करून धंदा करायला लावलाय, तो माणूस तर राजरोसपणे फिरतोय. तिकडे तर बिनधास्त येऊन उभा असतो आणि मला मात्र पोलिसांच्या संरक्षणात असते. हं. मला न्यायला पोलीस येतात. हं. मग मी पोलिसांच्या बरोबरच कोर्टासमोर उभं राहायचं, त्यांच्याशी बोलायचं. हं. परत पोलिसच घेऊन संस्थेत येतात. परत मला ह्या 4 भिंतीमध्ये बंद करून आतमध्ये ठेवलं जातं. हं. तर मग माझी काय चूक? बरोबर. हा सगळ्यात बेसिक प्रश्न त्या महिलांबरोबर काम करतानाचा कॉमन प्रश्न असायचा. तर इथला अनुभव याच्यासाठी सांगायचा आहे, हं. की मुलींना असं सांगितलं जायचं, की "तू जर इथून पळालीस, बाहेर गेलीस, तर आजूबाजूला पूर्ण समुद्र आहे. कुठेही गेलीस तरी समुद्रातच पडणार आहेस. म्हणजे परतीचा तुला मार्ग नाही. त्याच्यामुळे जे आहे तू इकडंच राहायचंय आणि इथे जे सांगू तेच करायचंय. खरंय. तेच तुझं लाईफ आहे." आणि ज्या सुदैवी असायच्या, ज्यांचा थोडा पिरियड गेलेला आहे, हं. तेवढ्या वेळेमध्ये त्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली. गिऱ्हाईकाच्या मार्फत म्हणा किंवा पळून जाण्याची संधी मिळाली. तो प्रयत्न तिने केला आणि ती पोलिसांच्या हातात आली. हं. तर अशी एक सुदैवी तो गट असायचा. परंतु ज्यांना वर्षानुवर्ष हे करताच आलं नाही, हं. ते धंदा करत राहिल्या आणि मग एका वयानंतर त्यांना कुणीतरी रेस्क्यू करतं. हं. त्यावेळेस मग त्यांचे प्रश्न असायचे, की "आत्ता आम्ही कुठे जाऊ?" कारण आता परतीचा मार्ग तेव्हा भीतीपोटी नव्हता. हं. आता एवढी वर्ष गेले तर घरी कुणी ॲक्सेप्टच नाही करणार आणि आता धंदाही नाही करू शकणार. कारण एक वय निघून चाललंय तर डिमांड नाहीये. हं. तर त्याप्रमाणे मग हा एक खूपच काम करण्याचा मुद्दा दिसून आला. अशाही महिला आम्ही पाहिल्या, की ज्यांचं वय झालंय आणि आता मग त्या आजारी आहेत, HIV झालाय किंवा इतर आजाराने रस्त्यावरती आलेल्या आहेत आणि मग आता त्या धंदाही करू शकत नाही. तर ते फक्त मग त्या एरियामध्ये फिरत राहणं, कोणाच्या तरी मदतीने काहीतरी मिळतंय का? म्हणजे फक्त जगणं सुरू आहे. हं. इतकं विदारक चित्र आपण पाहिलेलं आहे. हं. तर हे काम करताना 1-2 केसेसमध्ये आम्ही असे सक्सेस झालो होतो, की ह्याच महिला ज्या थोडं वय झालेल्या मधल्या कॅटेगरीच्या मी सांगितल्या. तर त्या म्हणाले, "कोई नहीं दीदी, हम लोग हेल्प करेंगे. नई लड़की आती है ना, तो उसको कैसे वहाँ से निकालना है, वाह! उसको कैसे हेल्प करेंगे, उसके लिए काम करेंगे. वाह! उसके लिए हमें कुछ सिखाओ." हं. आणि मग आपण जे करू शकत नाही ना, त्या ह्या महिला करू शकत होत्या. बापरे! तर माझ्या 2 क्लायंट अशा होत्या, हं. की एकीने मग तिथे धंदा कुठला चालतो म्हणजे आत एंट्री करायची आहे. धंदा न करता जर आपल्याला एंट्री करायची हं. आणि कुठलाही संशय यायला नको, तर काय करायला पाहिजे? हं. तर तिने गजऱ्याचं काम सुरू केलं. तर तिथे गजरे वगैरे त्याची डिमांड आहे. हं. तर ते विकायला जायचं आणि मग जाऊन ती पडताळणी करायची, की कुठे नवीन मुलगी आणलेली आहे का वगैरे हं. किंवा जुन्या मैत्रिणींशी गप्पा मारता-मारता हं. कळू शकतं हं. आणि मग ती इन्फॉर्मेशन द्यायची आणि अशा मुलींना रेस्क्यू करायचं. वाह! तर अशा पद्धतीने एक म्हणजे स्वतः पीडित असून, स्वतः यातना भोगलेल्या असूनही, नंतरच्या ज्या कुणी येणाऱ्या नवीन आहेत, त्यांना मी माझी छोटीशी मदत करू शकेन. ही जी भावना आहे, खूप ती सुंदर. खूप मोठी भावना आहे, अगदीच. की मला जे वाटतंय ना, की माझ्या परीने जेवढं होईल तेवढं मी करते. आणि बरेचदा असं वाटायचं, आम्ही म्हणायचो, "ही किती मोठी रिस्क घेते, कळलं तर तुला काय करतील?" पण ती रिस्क घ्यायला त्या तयार असायच्या. येस. आणि असे असे ग्रुप तयार व्हायचे मग वेगवेगळ्या कामांसाठी किंवा होममध्ये ज्यावेळेस ह्या महिला येतात, तर त्यांचं काउन्सिलिंग करायला लागतं. तर जे तिथे काम करणारे म्हणजे आम्ही जे करू शकणार नाही आणि बरेचदा असं असतं ना, की त्यांच्यामध्ये जे बोललेलं असतं त्याला जास्त वेटेज असतं. ते जास्त खरं मानलं जातं. मग असे गट आम्ही ठेवायचो, की जे पॉझिटिव्ह गोष्टी त्यांना जाऊन सांगतील आणि निगेटिव्ह गोष्ट सांगणाऱ्या गटाला थोडं मागेच ठेवायचं. येस. तर अशा पद्धतीने इन्फॉर्मल काम ह्या फील्डमध्ये करता आलं. हं. हे एक वस्तीत राहिलेल्या महिलेचं उदाहरण मी सांगेन. हं. दुसरं एक उदाहरण आणि जे मला जाणवलं, एक मुलगा होता आणि बरीच मुलं म्हणजे जसं आता प्रेरणा संस्थेने सांगितलं, की त्यांच्याकडे जी रात्र पाळणा घरात मुलं हं. येतात, जे दुसरे जनरेशन वाचवण्याचा ते जे प्रयत्न करतात, त्यातूनच हा आलेला मुलगा होता. 12 वर्षांचा मुलगा होता. आई धंदा करायची आणि ह्या वयामध्ये म्हणजे ॲडोलसन्स स्टेजला जेव्हा ही मुलं येतात, तर त्यावेळेस ती जी काही चलबिचल सुरू होते किंवा एक आपण पुरुष व्हायला लागलोय त्याची जी भावना सुरुवात होते त्यांना आणि मग
अशा बाईचा मुलगा. हे जे कमीपण आहे ना, ते कुठेतरी जाणवत होतं. मग त्यांच्यात तो कॉन्फिडन्स नसणं वगैरे सगळं. मग तो चप्पल बूट पॉलिशवाला पोलिस स्टेशनला जो असायचा त्याच्याकडे येऊन बसायचा आणि मग गिराईकांच्यात काही आणून देणं, म्हणजे दारू आहे, अंडी विकणं आहे, सिगारेट आणून देणं आहे, म्हणजे हाताखाली काम जे पडेल ते. कारण तिथे राहायचंय. तर मग वस्तीत जी कामं चालतात तीच कामं ते करू शकतात. तर अशा पद्धतीने. पण तो नेहमी खूप फ्रस्ट्रेटेड असायचा. तर त्याला आवडायचं आल्यानंतर गप्पा मारायला आणि 12 वर्षाचा होता, पण मग मला लिहायला वाचायला पण आवडेल. मग हळू त्याने मला स्केटिंग आवडतं. म्हणजे काही गोष्टी जसं-जसं गप्पा मारत जाऊ तसं त्याने गोष्टी सांगायला सुरुवात केला आणि आज तो भारतभरामध्ये स्केटिंग शिकून फिरून आलेला आहे मुलगा. अर्थातच त्यावेळेस आम्हाला एक सोशल वर्कर भेटले होते आणि त्यांनी ती जबाबदारी घेतली आणि मग ते त्याला सोबत घेऊन गेले. मग कोचिंग लावून वगैरे अशा पद्धतीने त्याला त्या वस्तीतून बाहेर काढलं. पण हे एखाद केसमध्ये होतं किंवा ज्याला संधी मिळते बोलायला जायची, आपलं म्हणणं मांडण्याची, त्यांना ही मिळू शकते. हे मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. येस. सरकार आणि सोशल वर्क हे काम त्यांचं करतच असतात. पण समाज म्हणून आपण ह्या एकंदरीत सगळ्या भागाचा, खारीचा जरी वाटा उचलू शकलो, तर मला असं वाटतं जग जग खूप सुंदर होईल. तुम्ही नक्कीच विचार करा या विषयावर. मॅम तुमची ती क्लिप बघत होते ना, त्याच्यामध्ये एक राहुल नावाच्या मुलाचं म्हणजे तुमच्या सक्सेस स्टोरीजमध्ये ते आलं होतं. आम्हाला राहुलबद्दल सांगा? राहुल नावाचा जो मुलगा आहे, अर्थातच तो माझ्या कालावधीमध्ये होममध्ये नव्हता. परंतु त्याच्याबद्दलची ऐकलेली स्टोरी अशी आहे, की तो मुलगा आमचे चिल्ड्रन एड सोसायटी एक सोसायटी आहे आणि तिथे 7 संस्था आहेत. हं, त्यातल्या एका संस्थेमध्ये मोठा झाला हं. आणि आता जसं मी सांगितलं, की त्या मुलांशी वन टू वन ज्यावेळेस बोलतो, तर त्यावेळेस त्याने ती इच्छा प्रकट केली होती, की मला क्रिकेट आवडतं आणि मला ते करायचंय. तर अशा पद्धतीने त्याने ते मांडणी केली आणि त्याला संस्थेने सपोर्ट केला आणि खरोखरच तो पुढे त्याच्यामध्ये पारंगत होत गेला हं, आणि आज तो IPLमध्ये आहे हं, आणि त्याने त्याची जी आवड होती ती प्रोफेशनमध्ये बदल केलेली आहे. हं, तर अशा अनेक उदाहरणं आहेत, हं, की आमची एक मुलगी पण आहे, हं. जी सध्या कबड्डीचं कोचिंग करते. अरे वाह! अशा सदन संस्थेमध्ये. हं, ती वेगवेगळ्या संस्थांमध्ये वाढली हं, आणि नंतर मग आता ती कोचिंग करते. कबड्डी चांगलं शिकवते. हं, 2 मुली आमच्या आहेत श्रद्धानंद महिला वसतिगृहामध्ये. हं, आत्ता त्या स्ट्रगल करतायत स्टेट लेव्हलला येण्यासाठी हं, आणि एस-एन-डी-टी कॉलेजमध्ये शिक्षण घेतायत. हं, पण संस्थेतच वाढलेल्या ह्या मुली आहेत आणि पुढेपर्यंत जात आहेत. म्हणजे ती चिकाटी आहे. 5 वाजता ग्राउंडवर जायचं असतं, तर तिथे त्या जातात. हं, कॉलेजही व्यवस्थित करत आहेत. हं. तर अशा ज्यांच्यामध्ये हे दिसून येतं, तर त्यांना नक्कीच सगळीकडून मदत मिळतेच. फक्त बोलण्याचा अवकाश आहे. तुम्ही बोललात तर तुम्हाला नक्कीच सगळं मिळेल. हे आम्हाला आमच्या संस्थांमधल्या बाहेरची जी मुलं आहेत, त्यांनाही सांगायला आवडेल. कोविडमध्ये जी पालक म्हणजे बऱ्याच लोकांना बरेच लोकं मृत्युमुखी पडली आहेत. पण कोविडमध्ये जी मुलं आई-वडील गेलेत, त्या मुलांसाठी तुम्ही काय काम केलंय? आपल्याकडे खूपच मोठा म्हणजे घटना ही घडून गेलेली आहे आणि कोविड नंतर जी कुटुंब म्हणजे ज्याच्यामध्ये अनाथ झालेली बालकं आहेत, जिथे वडील गेलेत किंवा आई गेली, अशी एकल पालक असलेली बालकं आहेत. अ, अशा कुटुंबासाठी फॅमिली स्ट्रेंथनिंग प्रोग्राम प्रेरणाच्या मदतीने आम्ही सुरू केला होता मुंबई शहरामध्ये आणि उपनगरामध्ये. शिवाय जी बालकं अनाथ झाली आहेत, तर त्याच्यासाठी स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि जिल्हाधिकारी स्तर म्हणजे जिल्हा स्तर या स्तरावरती काम केलं. ते काम करत असताना मुंबई शहरामध्ये आम्हाला आपली 19 बालकं आहेत. त्यांना आम्ही कोविडचं नावच त्यांच्या लिस्टमध्ये नसावं, अशा दृष्टीने बालवीर म्हणतो. अच्छा. तर असे आमचे 19 बालवीर आहेत हं, आत्ता. हं, त्यांच्यासाठी नियमित आपण गेट टुगेदर करतो. हं, त्यांची विभागणी बाल संरक्षण कक्षामधले आमचे जे कर्मचारी आहेत, हं, त्यांच्याबरोबर केलेली आहे. 5 कर्मचाऱ्यांना प्रत्येकाला मूल दिलेलं आहे. 4-4 मुलं एकेकाकडे आहेत. ती मुलं आणि त्यांचे कॉन्टॅक्ट्स असतात. त्यांना जी मदत लागते ती मदत देण्यासाठी हे तत्पर असतात सगळेजण. मदतीच्या स्वरूपामध्ये आपण त्यांना ₹15,00,000 फिक्स्ड डिपॉझिट
केलेली आहे रक्कम. वाह! हं. त्याच्यामध्ये ₹5,00,000 हा स्टेट गव्हर्नमेंटचा फंड होता. ₹10,00,000 हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा फंड होता. याशिवाय ₹5,00,000 आपण त्यांचा विमा उतरवलेला आहे. हेल्थ पॉलिसी आहे आणि त्यांना दर महिन्याला ₹4,000 स्पॉन्सरशिप पण मिळते सेंट्रल गव्हर्नमेंटकडून. अशी आपली 18 वर्षापर्यंत लॉकिंग पिरियड आहे. त्यानंतर 18 ते 23 मध्ये त्या ₹15,00,000 रकमेवरचं व्याज त्यांना दिलं जातं मुलांना हं. आणि 23 वर्षानंतर ते त्यांना पूर्ण रक्कम मिळणार आहे. आत्ता आपल्याकडे 3 बालकं, मुंबई शहरातली 3 बालकं आहेत, ज्यांची 18 वर्ष पूर्ण झालेली हं. आहेत आणि खूप उत्तम प्रकारे शिक्षण घेत आहेत. मला आवडेल, आमच्याकडची एक मुलगी आहे, ती आत्ता मेडिकलला आहे. अरे वाह! हां, मेडिकलला ती गेली. त्यानंतर तिचा भाऊ आहे, तो आत्ता 12वी ला आहे. हं. तिसरा मुलगा आहे, तो BMCमध्ये अनुकंपा तत्वावरती लागलेला आहे कामाला. तर त्याचंही आत्ता फायनल इयरला आहे तो ग्रॅज्युएशनला. KC कॉलेजमध्ये एक जण आहे. हं. त्याचे इथे कोणीच नातेवाईक म्हणजे आईकडचे नातेवाईक आहेत, पण भाऊ USला असतो. तो एकटाच आहे आणि पूर्ण घर स्वतः एकटा सांभाळून कॉलेज करणं आणि त्याच्यामध्ये चांगले मार्क्स मिळवणं. वाह! तर हे सगळं तो करत आहे. म्हणजे एल-डी स्टुडंट होता, परंतु आत्ता कुणीही म्हणणार नाही, की तो एल-डी स्टुडंट होता म्हणून. तर खूप चांगल्या प्रकारे ह्या मुलांचा करियर ग्राफ दिसतो. याशिवाय आमची छोटी मुलगी जी त्यावेळी 5 वर्षाची होती, ती पण शाळेमध्ये पहिली आलेली आहे किंवा ही मुलं चांगलं एक मुलगा आहे आमचा, त्याचे वडील PSI होते. हं. अ, तो कराटे मध्ये चांगलं प्रशिक्षण घेत आहे. हं, हं. बरीच मेडल्स त्याला मिळतात. हं. आणखीन एका फॅमिलीमधली 5 मुलं होती आमच्याकडे. तर तिथे थोडंसं आम्हाला चॅलेंजेस होते. कारण त्या मुलांची आजी अंध होती आणि पहिलं मूल 14 वर्षाचं, शेवटचं मूल 2 वर्षाचं आम्हाला ज्यावेळेस मिळाले. आता मुलं थोडी मोठी झालेली आहेत. त्यातले एक आहे तो आत्ता 12वी ला बाहेरून बसणार आहे, परीक्षेला फॉर्म भरणार आहे. एक 12वी ला आहे. आणि बाकीची जी भावंडं आहेत ती पण शिकत आहेत आणि त्यांची जबाबदारी मावशी आणि मावशीच्या मुलाने सध्या घेतलेली आहे. आता ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आमचा जो रोल आहे किंवा जिल्ह्याचा जो रोल आहे, तर यामध्ये आम्ही एक संवाद ठेवतो. माननीय जिल्हाधिकारी यांच्याबरोबर बालवीरांचा संवाद, अशी ती कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये मुलं आणि जिल्हा प्रशासन हे समोरासमोर येतं आणि आत्ता जे पालक त्यांना सांभाळत आहेत, ते पालक खरंच त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे, की त्यांनी ही ॲडिशनल जबाबदारी घेतलेली आहे. हं. म्हणजे ह्यांच्यातली बरीचशी मुलं आपापल्या घरी आहेत. हं. कुणालाही संस्थांमध्ये म्हणजे दाखल करावं लागलं नव्हतं. जी रस्त्यावर गजरा विणणारी एक फॅमिली होती, त्यांची जी मुलं आहेत, ती संस्थेमध्ये आहेत. 4 मुलं संस्थेमध्ये आहेत. बाकीची सगळी मुलं घरात आहेत. त्यामुळेच मी म्हणते, की जे पालक आता त्यांना सांभाळत आहेत, हं. त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे. कारण ज्यावेळेस हे संवादासाठी पण येतात, हं. तर ह्या मुलांना सोबत घेऊन येणं, त्यांच्याबद्दल कौतुकाने बोलणं, हं. त्यांचं जे काही प्रोग्रेस चालू आहे, ते आम्हाला सांगणं. अर्थातच काही गोष्टी असतात, की जे पालकासारखं असणं आणि पालक असणं ह्याच्यात फरक असतो. खूप फरक तर असतो. ती जी गॅप आहे, ती भरण्याचा आम्ही प्रयत्न करतो. वाह! आणि मग त्याच्यामध्ये दोन्ही बाजूने सपोर्ट, जसं पालकांना सपोर्ट हवा असेल, तर तोही आहे आमच्याकडून हं. आणि बालकाला सपोर्ट पाहिजे, तर ती बालकं आमचीच आहेत. बरोबर, ते सांभाळतायत, बरोबर. अशी आमची भूमिका आहे. हं. त्याच्यामुळे अतिशय सुंदर आत्ताचा संवाद तर रिसेंट झाला होता आणि त्याच्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी मॅडमने मुलांना सांगितलं होतं, की तुम्ही बोला हं. आणि कुठलीच अशी इच्छा नसते, की ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होणार नाहीत. हं. तर तुम्ही बोललात, तर आम्ही नक्कीच ती पूर्ण करू. हं. आणि छान मार्गदर्शन केलं होतं. मुलांनाही खूप छान वाटलं होतं त्यावेळेस आणि अशा प्रकारे ह्या मुलांना प्रोत्साहन देणं, हे काम आम्ही करत आहोत सद्यस्थितीमध्ये. आणि ज्या महिला, ज्या विडोज आहेत, तर त्यांच्यासाठी आपण सक्षमीकरणाच्या अनुषंगाने दर 3 महिन्याने मेळावे घेत होतो त्यांचे. जेणेकरून त्यांचा एक ग्रुप तयार होईल. एकसारख्या प्रश्न असलेल्यांचा एक ग्रुप. अशा पद्धतीने आम्ही त्या ग्रुपला बघत होतो आणि फॅमिली स्ट्रेंथनिंग असं नाव दिलं होतं त्या प्रोग्रामला. तर त्याच्यामध्ये बऱ्याच महिला आता एकमेकींच्या मैत्रिणी झाल्या, एकमेकींच्या मदतीने त्या परत उभ्या राहत आहेत हं. किंवा वेगवेगळ्या संस्था त्याच्यामध्ये ज्या होत्या त्यांनी मदत केलेली आहे. हं. आमच्या कामाचं स्वरूप किंवा एकत्र आणल्यानंतरचे विषय असे असायचे,
की त्यांना काय गरज आहे. जसं फायनान्शियल हेल्प तर प्रायोरिटी गरज आहेच. हं. परंतु याशिवाय मग त्याच्यासाठी त्यांच्या संजय गांधी निराधार योजनेमध्ये त्यांना जोडून देणं आहे किंवा त्यांचे जे क्लेम्स असतील, समजा पती गेले, त्यांचे क्लेम वगैरे ते मिळवण्यासाठीची काही मदत असेल, तर ती मदत आपण केलेली आहे. याशिवाय त्यांना जॉब्स वगैरे मिळवून द्यायचे असतील, तर त्यासाठी थोडे प्रयत्न केलेले आहेत. शिलाई मशीन्स वगैरे देऊन त्यांना ज्यांना इच्छा होती त्यांना सक्षम करण्याचा किंवा तो एक व्यवसाय करू शकतील अशा पद्धतीने त्याची एक मदत आपण केलेली आहे. हं. त्यांच्या मुलांसाठी आपण बालसंगोपन योजना सगळ्या मुलांना दिलेली आहे. हं. कारण बालसंगोपनचा जो क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये एकल पालक असणं जे आहे किंवा उत्पन्नाचा क्रायटेरिया त्याच्यामध्ये ही बालकं बसतात. तर हं. आम्ही प्रयत्न केलाय की प्रत्येक बालकाला जे 18 वर्षाच्या आतलं आहे, हं. ते प्रत्येक आमचं बालवीर जे आहे त्याला तो लाभ आम्ही दिलेला आहे. तर अशा प्रकारे कोविडमध्ये ज्यांना शासनाची मदत घ्यावी लागलेली आहे, त्यांना आपण द्यायचा प्रयत्न केलेला आहे. येस. एकीकडे आम्ही प्रत्येकजण श्वासागणिक स्वतःची सेफ्टी जपत होतो आणि दुसरीकडे महाराष्ट्र शासन इतकं सुंदर काम करत होतं. याबद्दल खरंच छान. खूप छान वाटलं. थँक यू. मॅम, प्रीती मॅमचं प्रेरणा फाउंडेशन आपल्याला माहितीच आहे. ह्याच्यावर तर मी पूर्ण पॉडकास्ट केलेला आहे. पण तुम्हालाही हा प्रश्न विचारते. ह्युमन ट्रॅफिकिंग किंवा चाइल्ड ट्रॅफिकिंग याविषयी तुम्ही कसं काम करता? ह्युमन ट्रॅफिकिंग किंवा चाइल्ड ट्रॅफिकिंग जर बघितलं, तर चाइल्ड ट्रॅफिकिंगवरती काम करण्याची खरंच खूप गरज आहे आणि आमचा विभाग त्याच्यामध्ये काम करतोय. मुंबई शहर जिल्ह्यामध्ये आम्ही काय केलंय, एक छोटी फिल्म बनवली आहे, 10 मिनिटाची आहे. वेगवेगळ्या तिन्ही भाषांमध्ये, कारण मुंबईमध्ये तिन्ही भाषा बोलल्या जातात प्रायोरिटीने, इंग्लिश, हिंदी, मराठी. तर आणि ह्याच्यामध्ये कव्हर करताना गरीब, श्रीमंत, BMC शाळेत जाणारी मुलं किंवा इंटरनॅशनल स्कूलमध्ये जाणारी मुलं असा काही भेदभाव नाही. कारण मूल हे मूल आहे आणि ट्रॅफिकिंग हे कुठल्याही मुलाचं होऊ शकतं. अगदी बरोबर. तर त्यामध्ये आपण असं केलेलं आहे, जस्टिस स्वाती चव्हाण म्हणून आपल्या एक जज होत्या हं. आणि त्यांनी एक 3 धड्यांचं पुस्तक लिहिलं होतं कोविडमध्ये. हं. तर त्यांचा ह्युमन ट्रॅफिकिंगवरती काम करत असतानाचे काही अनुभव होते हं. आणि अशी समज होती, की एक डॅमेज झाल्यानंतर हं. आपण काम करतो. हं. तर ती जी रेष आहे ती तशीच राहते, म्हणजे दिसते ती कुठेतरी किती सांधली तरी. अगदी बरोबर. त्याच्यामुळे हे होऊच नये म्हणून आपण काय काम करू शकतो? प्रतिबंधात्मक काम काय होऊ शकतं? आणि मग आम्ही असा विचार केला, की आपण असा ग्रुप घ्यावा, की जो वल्नरेबल आहे. म्हणजे त्या कॅटेगरीमध्ये यायच्या ह्याच्यामध्ये असू शकतो, हं. पायरीवर असू शकतो. हं. म्हणून मग 8वी, 9वी, 10वी ची जी मुलं आहेत हं. किंवा 5वी नंतरची जी मुलं आहेत, हं. तर त्यांच्यासाठी ही शॉर्ट फिल्म आम्ही बनवलेली आहे. हं. विषय खूप हेवी आहे, हं. परंतु तो गप्पा स्वरूपांमध्ये आम्ही दाखवलेला आहे. हं. आणि ते करत असताना आम्ही बालक, पालक आणि शिक्षक अगदी. ह्या तिघांनाही कव्हर करणार आहोत. हं. कारण बरेचदा असं होतं, की बालकाला काहीतरी आढळलेलं असतं. हं. जाऊन पालकांना सांगतात, हं. तर पालक त्याला गप्प बसवतात. किंवा शिक्षकांना सांगितलं, तर शाळेची बदनामी होईल म्हणून शिक्षकही कधी-कधी गप्प बसवतात. पण तिघांनाही बालकांशी संबंधित होणाऱ्या बाबींबद्दल आणि त्याच्यावरती असणाऱ्या उपाययोजनांबद्दल जर समजलं, तर ते जास्त आत्मविश्वासाने त्या गोष्टीकडे बघतील. आणि म्हणूनच मग आम्ही हा सतर्क मूल, सुरक्षित मूल हं. अशी टॅगलाईनमध्ये शॉर्ट फिल्म बनवलेली आहे. हं. त्यामध्ये मुलांनीच ॲक्टिंग केलेली आहे. शिक्षक पण शाळेतलेच घेतलेले आहेत हं. आणि तो विषय सांगताना मग आपली डोमेस्टिक वर्क करणारी मुलगी, हं. म्हणजे कुठून तरी गावातून आणली आहे, मग तिला इथे एखाद्या फ्लॅटमध्ये काम करायला लावतायत आणि मग तिला त्रास होतोय, मग तिची सुटका केलेली आहे. मग त्यावेळेस आपली भूमिका काय आहे? म्हणजे गरज नाही की माझ्याचवर अन्याय होईल म्हणून मला हे उपयोगी पडेल, तर इतरही आजूबाजूच्या कुणाला जर अन्याय होतोय, हं. तर तेही कसं आपण कुठे कॉन्टॅक्ट करायचं, काय मदत मिळू शकते, हे आम्ही त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. दुसरं चाइल्ड मॅरेजच्या अनुषंगाने. हं. तर ते तिथे कसं सतर्क आपण राहणार आहोत हं. किंवा रस्त्यावरती ते गारुडी साप वगैरे घेऊन ते दाखवत असतात ना हं. खेळ वगैरे. हं. तिकडेही त्याच्यासोबत जर एखादा मुलगा, म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही असं दाखवलं की एक मूल आहे आणि त्याला घेऊन तो फिरतोय हं. सगळीकडे आणि सापाला घेऊन मग तो गाडीमध्ये पण बसायला देतोय वगैरे. पण सतत ते मूल घाबरलेल्या अवस्थेमध्ये आहे का? परंतु ज्यावेळेस आपण त्या मुळाशी जातो, की त्या मुलाचा आणि त्या माणसाचा काही संबंध नसतो. पण बघणाऱ्याला काय वाटतं, ते त्याच्याबरोबरचं मूल आहे. बरोबर. आणि मग
अशा पद्धतीत पण कुठे आपल्याला काही आढळतंय मुलाच्या बाबतीत, तर लगेचच आपण 1098 ला फोन करायचा आहे हं. आणि कळवायचं आहे. जी आपली 24 तास सेवा देणारी हेल्पलाईन आहे आणि आपल्याकडे तसं टीम पण आहे कार्यरत. हं. तर त्या हेल्पलाईनचा आपण उपयोग करू शकतो. तर अशा पद्धतीने ट्रॅफिकिंग विषयावरती आम्ही काम केलेलं आहे आणि ही जी फिल्म आहे, ही आता आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या माध्यमातून पूर्ण मुंबई शहरातल्या सगळ्या शाळांमध्ये दाखवणार आहोत आणि त्याच्यावरती चर्चा करून मुलांना सतर्क करणार आहोत, पालकांना, बालकांना आणि शिक्षकांना. आणि त्यांच्याकडूनही मग आम्हाला काम करण्यासाठी काही मुद्दे मिळू शकतात. त्यांचे काही अनुभव असू शकतात, ते आम्हाला कळू शकतील. तर अशा पद्धतीने निर्धार बाल संरक्षणाचा हं. ह्या टॅगलाईनमध्ये आम्ही हे करतो आहोत. अरे वाह! छान, उत्तम. थँक यू. येस. मॅम, आपण पॉडकास्टच्या शेवटाला आलोय. अ, महाराष्ट्र शासन आणि तुमच्यासारखे सोशल वर्कर खूपच सुंदर काम करतात आहे. मला असं वाटतं बघणाऱ्यांसाठी हा आय ओपनर एपिसोड असेल. कारण आपण नेहमी शासन काय काम करतंय, शासनाच्या योजना कुठे राबवल्या जातात, आम्हाला कसं कळत नाही, आमच्यापर्यंत पोहोचत नाही, असे आपण क्लेम करत असतो. पण तसं नाहीये. आपण शासनाची दुसरीच बाजू आज बघितलेली आहे. आम्ही सामान्य माणसं समाजातली, आम्हाला तुम्ही काय संदेश द्याल? तुमच्या एकंदरीत या सगळ्या संघर्ष कहाणीतून, प्रवासातून तुम्हाला अजून काय वाटतं, की आम्ही समाज म्हणून अजून काय बदल करण्याची गरज आहे? किंवा तुम्हाला मदत करण्याची गरज आहे? ओके. सर्वप्रथम तर मी खूप आभार मानेन हं. आपले आणि असा विचार करणाऱ्या सर्वांचे. कारण अ, आजचं जे वातावरण आहे, त्या म्हणजे जो टाईम स्पॅन आहे एखाद्या गोष्टीकडे बघण्यासाठी, तर तो मला वाटतं फार महत्वाचा आहे. आणि आजचं जे माध्यम किंवा जिथे आपण ह्या गप्पा मारतोय, त्यातून सहज कुणी ऐकेल आणि जे हे ऐकतायत, त्यांना मला हेच सांगायला आवडेल, की आमच्या ज्या योजना आहेत, हं. त्यांचा प्रचार-प्रसार करण्याचा आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत आहोत. हं. आमच्याबरोबर आमचे जे NGOचं संघटन आहे, हं. त्यांचीही मदत घेतो. आमचे वेगवेगळे जे विभाग आहेत, त्यांचीही मदत घेतो. कारण बालक आणि महिला आणि बालकांचा जर विचार केला, हं. तर समाज त्यानेच बनलेला आहे. अगदी बरोबर. त्याच्यामुळे कुणीही म्हटलं आम्ही दुर्लक्षित आहोत, हं. तर आम्हाला वाटत नाही की आम्ही दुर्लक्षित आहोत, कारण आमच्याशिवाय समाज बनूच शकत नाही. नाही. त्यामुळे समाजाचा प्रत्येक घटक हा आमच्याशी जोडलेला आहे. हं. तर आमच्या ज्या योजना आहेत ह्या समजून घ्या. हं. त्यासाठी आमचं कार्यालय आहे किंवा वेगवेगळ्या NGO ज्या आहेत, त्यांच्याकडे अप्रोच होऊ शकतो. चाइल्ड हेल्पलाईन ही 24 तास कार्यरत असणारी हेल्पलाईन आहे. 1098, 112 हं. आणि महिलांसाठीची 181 हं. याच्यावरती संपर्क साधू शकतात. हं. आणि आम्ही सेवेला तत्पर आहोत. हं. शासनाकडे शासन निर्णय म्हणा, परिपत्रकं म्हणा किंवा कायदे हे आहेत. ते अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा पण आहे. हं. परंतु तरीही आमच्यापर्यंत येणारे लाभार्थी खूप कमी आहेत हं. आणि म्हणूनच आम्हीही त्यांच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. हं. परंतु ह्या दोन्हींच्या मध्ये जी गॅप होती, ती मला वाटतं आपल्यासारखी जी माध्यमं आहेत, त्यांच्या मार्फत हं. जर हे पोहोचतंय, हं. तर मला अशी अपेक्षा आहे, की आमच्या योजना आम्ही त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू. आणि आम्ही विश्वासही देतो, हं. की आम्ही योजना पोहोचवत असताना जर त्याच्यामध्ये काही सजेशन्स येत असतील, सूचना असतील, तर त्याही आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवू. कारण आमचा विभाग असंच काम करतो, हं. की जे खालून आलेल्या सूचना आहेत, हं. ज्या गरजा आहेत, त्या जर आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवल्या, तर त्याचा नक्कीच गांभीर्याने आणि व्यवस्थित विचार होऊन हं. अंमलबजावणीसाठी ते बाहेर येतं. तर मला वाटतं, की आपण आपल्या माध्यमामधून हे लोकांना आवाहन केलंच आहे. हं. त्याबद्दल तुमचे खूप आभार मानेन मी. थँक यू मॅम. मी ही जवळून बघितलंय, कारण मी माझ्या घरात हे बघितलंय. म्हणजे माझ्या आईने मेळघाट प्रकल्पामधल्या एका आदिवासी आश्रमशाळेत 32 वर्ष नोकरी केली आहे. 32 वर्ष. आणि त्यांच्या इकडे जो लोक एक डॉक्टर माझ्या क्लिनिकमध्ये आले होते. ते त्यांचं एक प्रॉडक्ट विकायला म्हणून आले होते. आणि त्यांनी माझं बॅकग्राऊंड विचारलं आणि ते मला म्हणाले, "अनसिव्हिलाइज्ड पीपल." म्हणजे मी सांगितलं, "माझी आई असं-असं काम करते." म्हटलं, "अनसिव्हिलाइज्ड? ते अनसिव्हिलाइज नाहीये. आपण सुशिक्षित अनसिव्हिलाइज्ड आहोत. त्यांना जगणं जास्त चांगलं कळतं मॅम. बरोबर. तुमच्यासारखी माणसं तिथे गेली ना, ते दोन्ही हातांनी तुमचं स्वागत करतात आणि तुम्हाला मदत करतात." हे मी माझ्या घरातच पाहिलंय. ते म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला विचारला आणि तुम्ही खूप छान उत्तर दिलं. मी विश्वास ठेवते बघणाऱ्यांवर, की तुम्ही जमेल तेवढी मदत कराल.
आजचा पॉडकास्ट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणखी तुम्हाला जर याविषयी ऐकायचं असेल तर तेही कमेंटमध्ये सांगा. आणि मॅमनी ज्या काही हेल्पलाईन नंबर्स आपल्याला दिलेले आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकते. धन्यवाद. धन्यवाद मॅम. थँक